आवळा, ज्याला अमृतफळसुद्धा म्हटलेलं आहे आयुर्वेदात, आणि हे अमृतफळ आपल्या रोजच्या रोज पोटात गेलं पाहिजे. भरपूर व्हिटॅमिन सी यात असतं आणि आवळा आरोग्यासाठी, पचनासाठी अतिशय उत्तम मानला जातो. तर हा आवळा आपल्या हिवाळ्यात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो, तर त्याचा फायदा आपण रोजच्या रोज घेणार आहोत. त्यासाठी आपल्या पोटात जाण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर ज्यूस बनवणार आहोत. सर्वात पहिले मी एक आवळा घेतला, त्याच्या फोडी करून घेतल्या, त्यात थोडासा आल्याचा तुकडा टाकला आहे, थोडंसं टाकलं आहे जिरं आणि थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे आणि पाणी टाकून छान शेक करून घेतलेलं आहे. आणि आता आपण ते गाळूनसुद्धा घेणार आहोत. तर तुम्ही तसंसुद्धा घेऊ शकता किंवा गाळूनसुद्धा. तर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे छान दाबून घ्यायचं आहे, म्हणजे आवळ्याचे संपूर्ण जे गुण आहेत ते आपल्या ज्यूसमध्ये येतील. आता आपण दुसऱ्या प्रकारचा ज्यूस बघणार आहोत. तर त्यासाठी आपण आवळे घेतलेले आहेत, 2 आवळे घेतलेले आहेत आणि आता आपण त्यात थोडासा एक आल्याचा तुकडा टाकतो आहे. थोडेसे आपण टाकणार आहोत छान स्वच्छ धुवून पुदिन्याची पानं टाकणार आहोत आणि त्यानंतर यात आपण थोडंसं म्हणजेच 10 ते 15 कढीपत्त्याची पानं टाकणार आहोत आणि त्यानंतर या ज्यूसमध्ये जे पण आहे ते सगळं हेल्दी आहे. थोडंसं आपण चवीनुसार यात मीठ घालणार आहोत, ते म्हणजे काळं मीठ. साधं मीठ न घालता काळं मीठ घाला, चव अतिशय उत्तम लागतं. थोडंसं जिरं आणि थोडंसं आपण काळी मिरी टाकणार आहोत. तर हे अतिशय चवीला उत्तम असा हा ज्यूस तयार होतो आणि बारीक करून घेणार आहोत, पेस्ट केलेली आहे. यातसुद्धा आपल्याला पाणी घालायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे आणि छान दाबून गाळून घ्यायचं आहे आणि मस्त असा टेस्टी हा सुद्धा ज्यूस आपला तयार होतो. दोन्ही ज्यूस अतिशय टेस्टी बनतात आणि चवीला उत्तम लागतात आणि आरोग्यासाठीही हे तितकीच उत्तम आहेत. तर नक्की बनवून पहा.